नारायण नारायण, किती युगाटी या पृथ्वी तलावर मी येतोय. नारायण नारायण, इथं तर सगळंच बदललेलं दिसलं. पण मंडळी, येणं मात्र भागच होतं बरं का मला. कारण हर हर महादेव, हर हर महादेव. अरे हरिवर, आपण इथे प्रणाम स्वीकारावा. आयुष्यमान भवनंदी, तू गाडी इथे या पृथ्वी तलावर? माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलो. तू देखील? म्हणजे? अरे म्हणजे मी देखील याच कार्य हेतूने इथं आलोय. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर्य. नक्कीच. मग आपण दोघेही मिळून शिव आणि पार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला तर मग. हर हर महादेव, हर हर महादेव. नारायण नारायण. ब्रह्मांड ही जीवसृष्टी ही जेव्हा अस्तित्वात नव्हती ना, तेव्हा होतं फक्त ब्रह्मांड. अनेक आकाश गंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड. आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर, म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते ते शिव आणि त्यांच्यातील व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रगट झाले आणि त्यांच्यातूनच उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचे पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि दीर्घगंभीर झालेल्या माझ्या प्रभूंचा आधार झाला त्यांचा तांडव नृत्य. सृष्टीचे संचालन डोलायमान झाले. चिंतित झालेल्या ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षांच्या इच्छेनुसार त्यांच्या पोटी अवतार घेतला सतीनं. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न. परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानणार. नारायण नारायण. पण सतीने हट्टाने शिवांशी विवाह केला बरं का. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना मात्र ठाऊक होतं हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला आणि सतीमधली आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली. क्रोधित झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं. परंतु शांत झाल्यावर पुन्हा चिंतानही केलं. शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला.
हेमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपाने महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती, ए पार्वती, कुठेस तू? हे पहा, हिला पण सगळीकडे शोधतोय आणि ते पूजेमध्ये मग्न आहे. पार्वती, पार्वती, उठ बघू. तुझा विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर विवाह ठरला जाणार आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिले देखील नाहीस आणि ते तुला ओळखत देखील नाहीस, मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केलं आहे. मी त्यांच्याशी विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाही म्हणून काय झालं, मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे, मला ठाऊक आहे बरं, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आहे. आणि म्हणूनच मी शिवाची नित्य साधना करेन. पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवांपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पार्वती शिवाला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आतुर होती, व्याकुळ होती. ऋषी दधीची यांनी दिलेल्या बेलाच्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधीत लीन होते तिथे. एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवू लागला. हे महादेवा, सांब सदाशिवा, मला सर्व आठवलं. तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ प्रेम केले, पण मी शंका कुशंका आणि वडिलांच्या प्रेमाने आंधळी झाले होते. तुमच्या प्रेमाला ओळखू शकले नाही. किती सहन केलं तुम्ही माझ्यासाठी, किती अपमान, किती अवहेलना, पण तुमचं प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही. तुमच्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी मी स्वतःला अग्नीत दहन केलं आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतला, केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी. डोळे उघडा ना महादेवा, तुमची पार्वती तुमच्या समोर आहे. हा पहा रुद्राक्ष, ज्याला साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं, हा मी तुम्हाला समर्पित करत आहे. ते वचन आठवा आणि माझा स्वीकार करा महादेवा. पार्वती माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती. पण महादेव समाधीतून काही केल्या बाहेर येत नव्हते. नारायण नारायण. मग पार्वतीच्या सहाय्याला कामदेव. त्याने आपल्या मदनमानाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली, पण शिवाने क्रोधित होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले. पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागले. विचलित झालेली पार्वती त्यांना साल घालू लागली. स्वामी, स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असताना तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी वैराग्य आहे. पार्वती, तू सती रूपातून पार्वती रूपात आली आहेस, परंतु विकारयुक्त या शरीरात शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मी तुझ्या वाटेत पेरी. मी कोणत्याही आव्हानाला सामोर नाही, पण तुम्हाला मात्र गतिरूपात प्राप्त करेनच. पाहू, मी तुला केव्हाच ओळखलंय. पार्वती ही कठोर साधना केवळ तुझी नाही, माझी पण आहे. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मी ही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागेल. नारायण नारायण. महादेव तर निघून गेले आणि पार्वती मातेला साधनेला सुरुवात केली. पण इथेच महादेवांनी परीक्षा प्रारंभ केली.
पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचे. आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण. नारायण नारायण हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवा, मी तुमची पूजा करीत आहे. मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या. काय बरे झाले, हे शिवलिंग गुप्त कसं झालं? हरकत नाही, मी पुन्हा शिवलिंग तयार करते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवा, मला माहित आहे हे तुम्हीच करत आहात, पण हे 16 सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ताई, थोडं पाणी मिळेल का? अवश्य मुनिवर. तू शिवलिंग तयार करीत आहेस ना? हो, पण ते पूर्ण होत नाही. एक सांगू, मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही, ते पूर्णच होतं. पण ही साधना तर माझी आहे, त्यात तुमची मदत मी कशी घेऊ? शिवलिंग तूच तयार करायचं आहेस ताई. मी केवळ त्यास हात लावेन, म्हणजे ते पूर्ण होईल. ठीक आहे. हे पहा, झाले पूर्ण शिवलिंग. आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे. तुझी साधना पूर्ण हो. ऋषीवर, मी आपली अत्यंत आभारी आहे. पार्वती माता कठोर साधना करू लागते आणि साधनेच्या एका एका वळणावर ती मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते. अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी या पंचतत्वांना अधीन करून घेते. तिकडे पार्वतीच्या या नव्या आदिशक्ती रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेवही अधीर झाले आहेत. नारायण नारायण. पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात. स्वामी, मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस. तुला ठाऊक आहे, तुझ्या साधनेचा एक एक टप्पा मीही तुझ्या सोबत पार केलाय. मला ठाऊक आहे महादेवा, माझ्या सोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे. पार्वती, मी या क्षणी तुझा भक्ती म्हणून स्वीकार करतो. हे सर्व ठीक आहे, पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊ शकत नाही. मग काय, मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव माझ्या घरी यायलाच हवा. असंही असतं. असंच असतं. ही रीत आहे आणि ती पाळावीच लागेल. ठीक आहे, मी सप्तर्षींना पाठवतो तुझ्या आई वडिलांकडे. नारायण नारायण. मुनीवर, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. हो हो, सांगतो सांगतो. सप्तर्षींनी विवाहाचा प्रस्ताव राजा हेमावत आणि राणी मैनावतीकडे नेला. त्यांनी सहर्ष स्वीकार केला. तिथी ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री. आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली. मुहूर्त ठरला, लग्नाची लगबग सुरू झाली. शिवांच्या अंगावर लेपलेलं चिताभस्म हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं. आणि आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण. सनई चौघडा वाजू लागला. कैलासावरून वरण निघालं. भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले. आणि कोण कोण? श्री हनुमंत स्वतः
सूर्यमुखी श्रीराम घेऊन आले. देव सर्प गंधर्व विद्याधर इत्यादी देव देवता जमा झाले. पृथ्वीवर वेदांच्या अधीन असलेले गण म्हणजेच भूत प्रेत पिशाच हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवांची वरात. वाजत गाजत वरात निघाली लग्न मंडपाकडे. माझ्यावर विराजमान झाले आणि कोण श्री गुरुमुख स्वतः सूर्यमुखी श्रीराम घेऊन आले. देव
माझ्या आईला एक रुपण वर हवा आहे माझ्यासाठी. हो, पण पार्वती मी तर असाच आहे, तिथे कैलासावर आणि सर्वत्र. तू देखील या रूपावर प्रेम केला आहेस ना? स्वामी, मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलंय, पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एक रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का? अवश्य पार्वती, जशी तुझी इच्छा. भक्तगण हो, शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे. आपण या लग्न सोहळ्यात सहभागी होऊया. चला चला चला, लग्न घटिका समीप आली.